शिंदेच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई सध्या आपल्यासोबत फोनवरनं प्रतिक्रियेसाठी आहेत। शंभूराजजी, एकीकडे संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केलेले आरोप आणि त्यानंतर होत असलेली तपासणी। हॅलो। हां, शंभूराजजी, एकीकडे संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ ट्वीट केला होता, बॅगांवरनं प्रश्न उपस्थित केले होते आणि आज प्रत्यक्षामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी होते। बघा, ही म्हणजे रुटीनचा भाग आहे। कारण जेव्हा केव्हा अशा पद्धतीने निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू असते तेव्हा नेहमीच गाड्या तपासल्या जातात, बस तपासल्या जातात, अगदी विमान हेलिकॉप्टर सुद्धा तपासलं जातं। त्यामुळे हे दैनंदिन काम निवडणूक आयोग त्यांचं काम करतंय आणि त्याला माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा आज दौऱ्यावर आहेत। त्यांचं सुद्धा हेलिकॉप्टर मधनं त्यांचं जे साहित्य असतं, बघा आपण दौऱ्यावर जातो, कपडे लागतात, कागदपत्र असतात, निवडणुकी संदर्भातली आपली म्हणजे ज्या विभागात आपण जातोय तिथली सगळी माहिती असते। हे दैनंदिन आहे, त्यामुळे जरूर निवडणूक आयोगाने तपासावं, त्यांच्या अधिकाऱ्यांनी तपासावं। निश्चित मी आपल्याला एवढंच विश्वासानं सांगतो, सर्व नियमांचं पालन करणारे आम्ही सगळेजण आहोत। त्यामुळे निश्चितपणे हा दैनंदिन कामकाजाचा त्यांच्या रुटीन कामकाजाचा भाग आहे, त्याच्यामध्ये काही विशेष नाही। शंभूराजजी, मागच्या वेळेला जेव्हा संजय राऊतांनी व्हिडिओ शेअर केला होता तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी एवढ्या बॅगा कशासाठी? आता की संख्या कुठेतरी कमी दिसते। अहो, संजय राऊतांना ना नेहमीच हवेत तीर मारायची सवय आहे। ते असं भडक वक्तव्य करतात आणि स्वतःकडे आकर्षण ओढावून घेतात। आता माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा दौऱ्यावरती जातात, एका दिवशी त्यांच्या 3-3, 4-4 रॅली असतात, बैठका असतात, सभा असतात आणि मग ह्या गर्दीमध्ये एवढ्या उन्हाळ्यामध्ये निश्चितच दिवसातनं कपडे लागतात ना बदलायला। पण माननीय मुख्यमंत्री महोदय निवडणुकीमध्ये जरी असले, निवडणुकीच्या कामात, तरी प्रशासकीय तातडीचं काम कुठं थांबलेलं नाही ना। वेळ कुठं असतो बघा अशा निवडणुकीमध्ये? प्रवासामध्ये वेळ असतो, गाडीमध्ये वेळ असतो प्रवासात, किंवा हेलिकॉप्टरमध्ये वेळ असतो। अशा वेळी जर काही तातडीच्या फाईल असतील, काही तातडीचं निर्णय करायचे असतील तर ती सुद्धा फाईल कागदपत्र बॅगेमध्ये असतात ना। त्यामुळे संजय राऊतांना बघा हवेत तीर मारायची सवय आहे। आणि बरं झालं ना आज बॅगा तपासल्या निवडणूक आयोगानं, त्यांना कळलं ना आता कपडे आहेत का संजय राऊत म्हणतात तसं काय आहे। त्यामुळे जरूर त्यांनी तपासावं, तपासल्यानंतर निवडणूक आयोग त्यांची माहिती प्रसारित करेल कदाचित, बाबा त्या बॅगमध्ये त्यांना काय आक्षेपार्ह आढळलं का, आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल, त्यात काय। आणि आता या सगळ्याकडे, आजच्या या तपासणीकडे या दृष्टीने सुद्धा तुमचे विरोधक बघणार आहेत की मागच्या वेळेला पैसे वाटपाचा एक प्रकारे आरोप केला होता, इनडायरेक्टली ते बोलले होते पै पाऊस असा, आणि त्यात आता झालेली तपासणी आहे। ते त्याला मी म्हटलं ना, स्वतःकडे आकर्षण ओढावून घ्यायचं ही संजय राऊतांची खूप जुनी सवय आहे। काय आम्हाला आवश्यकता नाही ना कुठे पैसे वाटून काय करायची। अहो, लोकांचा इतका प्रचंड प्रतिसाद आहे महायुतीला, आपण बघताय। आता 2 दिवस राहिले, आज 16, 17, 18 2 दिवस राहिले, 18 तारखेला प्रचार संपेल। महाराष्ट्रातलं चित्र आपण बघताय। माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा काल सांगितलं की महाराष्ट्रात किती उत्तम प्रतिसाद आहे, देशात कसा प्रतिसाद आहे। आणि एवढा लोकांचं पाठबळ असताना की ज्यांना हे वाटतं ना, जे स्वतः अशा काही गोष्टी करतात तेच लोक बोलतात। त्यामुळे संजय राऊतांना ते बोलले त्या अर्थी हाय त्याला खवखवे, त्यामुळे त्यालाच अशी काहीतरी आवश्यकता भासत असली पाहिजे म्हणून ते आमच्याकडे बोट दाखवून बोलतायत। बरं, आजच्या या तपासणीमधनं कुठेतरी सरकारकडनं पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न होतोय का? सरकारचा या यंत्रणेमध्ये हस्तक्षेप नसतो, पहिल्यांदा आपण समजावून घ्या। बरं, जेव्हा मी मगाशी म्हटलं ना आदर्श आचारसंहिता लागू होते तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचं प्रशासन हे निवडणूक आयोगाच्या अखत्यारीमध्ये येतं, निवडणुकीशी संबंधित। म्हणजे निवडणुकीचे प्रचार दौरे असतील, प्रचार सभा असतील, नेत्यांच्या, मुख्य नेत्यांच्या, मोठ्या मंत्री आमदारांच्या, केंद्रीय नेत्यांच्या ज्या सभा असतील, या सगळ्यांवरचं नियंत्रण किंवा देखरेख ही निवडणूक आयोगामार्फत केली जाते। बरोबर आहे। त्यामुळं ही सुद्धा जी आज तपासणी आहे ही निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार किंवा त्यांच्या निर्देशानुसार झालेली असणार आहे। म्हणून मी म्हणतोय निवडणूक आयोगाचं अधिकृत याच्यावरचं स्टेटमेंट येऊ द्या, दूध का दूध पाणी का पाणी त्यात होईल। बरं, धन्यवाद शंभूराजजी या प्रतिक्रियेसाठी। तर मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आलेली आहे, त्याची दृश्य आहेत आणि त्यावरनं अर्थातच शिंदेच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी दिलेलं हे सगळं स्पष्टीकरण आहे।